कैबिनेट मंत्री दर्जा प्राप्त आमदार श्री प्रवीण दरेकर जी के जन्मदिन के उपलक्ष्य पर मागाठाणे महामंत्री श्री सागर पवार जी के द्वारा वार्ड 3 के जनता को दिवाली उपहार भेंट दिए। प्रवीण जी का भव्य स्वागत महिलाओं ने पुष्प वर्षा करके किया। सैकड़ों लोगों को कंबल, उटन और कार्यकर्ताओं को गिफ्ट भेंट किया गया। प्रवीण दरेकर के कार्य से प्रभावित होकर आज बहुत से लोगों ने भाजपा का दामन थामा। सागर पवार के नेतृत्व में वार्ड नंबर 3 मजबूत हो रहा है। यहां की जनता ने भी इस बार मन बनाया है सागर पवार को नगर सेवक बनाने के लिए। इस अवसर पर भूतपूर्व नगर सेवक प्रकाश दरेकर जी, भूतपूर्व जिला अध्यक्ष गणेश खनकर जी, मोतीभाई देसाई जी आदि उपस्थित थे। वाढदिवसाच्या निमित्तानं सागर भालगेरे आमचे महामंत्री यांनी सामाजिक उपक्रम ठेवलाय। गरजूंना ब्लँकेट वाटप, फराळ, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी फराळ अशा पद्धतीचा एक कौटुंबिक कार्यक्रम संपन्न झालाय। आणि मी प्राधिकरणाचा अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं मागाठाण्यातला हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे आणि त्यामुळे उत्साहात
सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वागत केलं. निश्चितपणे या प्राधिकरणाच्या माध्यमातून सेल्फ डेव्हलपमेंट करून मुंबईकरांना मोठं कसं घर मिळेल हे देवाभाऊंच्या सरकारच्या मदतीनं आम्ही काळजी घेऊ. महाविकास आघाडीचे नेत्याने चुनाव आयुक्त होते त्याच्याने भेट घेतली आणि त्या पद्धतीने नाही, त्या ठिकाणी सगळी इलेक्शनची नौटंकी सुरू आहे. आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांची आसवं पुसवायच्या ऐवजी आपली आसवं आयोगासमोर ढालतायत, कारण त्यांना पराभव स्पष्ट दिसतोय. आज मुंबईचं महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूनं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे भयभूत झालेत, निवडणुकीच्या अगोदरच हरलेले आहेत म्हणून त्यांचं असं वागणं आहे. आज आमच्या सर्वांचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रवीणभाऊ दरेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मागाठाणे विधानसभा वार्ड क्रमांक 3 तर्फे नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप, तसंच दिवाळीनिमित्त सुगंधी उठणे वाटप आणि आमचे जे भाजपाचे जे पदाधिकारी आहेत, जे दिवसरात्र आमच्यासोबत मेहनत करतात, त्यांच्यासाठी एक छोटी दिवाळीनिमित्त भेटवस्तू आम्ही आज इथे सर्वांना दिलेली आहे. आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय दरेकर साहेबांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. आज काही लोकांनी कॉन्फरन्स केला. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी जो महाराष्ट्रात जो विकासाचा जो झंझावत लावलेला आहे, त्याचा प्रेरणा घेऊन आज आमच्या विभागातील विश्व हिंदू परिषदेचे असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यांना मी पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी त्याच्या पुढे येऊन सांगतो की आमच्या सन्माननीय दरेकर साहेबांचा वाढदिवस 13 ऑक्टोंबरला होता, पण आमचे नेते 13 ऑक्टोंबरला सोलापूरमधील एका खेडेगाव दत्तक म्हणून त्यांनी घेतला आणि तेथील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना शालेय वस्तू, त्यांना लागणाऱ्या संसारासाठी लागणाऱ्या जेवढ्या वस्तू त्यांनी तिकडे देऊन आल्या. खरंच आम्ही आमच्या लाडक्या नेत्याचं कौतुक करतो. आम्हाला अभिमान आहे की अशा आमच्या लाडक्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे काम करतोय. येणाऱ्या काळात निवडणुकीत आहे, काय तयारी आहे आपल्या वार्डात? आत्ताच आमचे सन्माननीय नेते दरेकर साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात वक्तव्य केलं आणि खरंच आहेत, आता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकले म्हणून ते निवडणूक आयोगावरती ब्लेम करून एक निरेटिव्ह सेट करत आहेत. त्यांनी आत्ताच त्यांना त्यांची हार दिसते म्हणून एक निरेटिव्ह सेट करून इलेक्शन पुढे घेण्यासारख्या गोष्टी करत आहेत. पण आम्हाला खात्री आहे की या मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा म्हणजेच आमच्या भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकणार आहे. आणि मी प्रभाग क्रमांक 3चं सांगेन तर ह्या विभागात भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे. आमची कार्यकर्त्यांची, महिलांची, युवांची, कार्यकर्त्यांची फळी आम्ही ते तयार केले आणि त्यांच्या जीवावरच आज आम्ही या विभागातून 100% भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून देणार. सर, काय सांगाल आपण आज प्रवीण भाऊ यांच्या जन्मदिवस वाढदिवस हे साजरा केला, काय सांगाल आपण? नक्कीच आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की वॉर्ड क्रमांक 3चे आपले माजी अध्यक्ष, माजी वॉर्ड अध्यक्ष तसेच विधानसभा क्षेत्राचे महामंत्री आपले मोठे बंधू सागर पवार यांनी आज प्रवीण भाऊ दरेकरांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर वाढदिवस हा 13 तारखेला असतो, परंतु महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळाची जी संकट ओढावलेलं होतं, प्रवीण भाऊंनी विचार केला की हा वाढदिवस आपण जाऊन त्या दुष्काळग्रस्तांच्या मध्ये साजरा करावा. याकरिता 13 तारखेलाही आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं, परंतु 2 दिवस लेट आज 15 तारखेला दहिसर विधानसभामध्ये, मागाठाणे विधानसभामध्ये आज त्यांचा कार्यक्रम ब्लँकेट वाटप, उठणे वाटप करून ज्येष्ठ नागरिकांना भव्य लोकसंख्येमध्ये हा साजरा करण्यात आला. सागर पवार यांना काय शुभेच्छा द्या? नक्कीच सागर पवारांना आजच नाही, मी नक्कीच जेव्हापासून आमची आज 15 वर्षापासून भेट झालेली आहे, नक्कीच तेव्हापासूनच आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु आज शुभेच्छा द्यायच्या असतील तर नक्कीच आज जेव्हा निवडणुका होतील मुंबई महानगरपालिकेचा, तेव्हा नक्कीच आम्ही त्यांना एक नगरसेवक पदामध्ये त्यांना बघू इच्छितो आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकांच्या हितासाठी त्यांना भांडताना बघू इच्छितो.
क्या कहना चाहेंगे आज के कार्यक्रम को लेके, किस तरह का आयोजन रहा? आज हम सबके नेता प्रवीण भाऊ दरेकर का जो बर्थडे मनाया गया यहाँ पर, जन्मदिन मनाया गया वार्ड क्रमांक 3 में सागर पवार द्वारा, उसको हम लोग जो है कि बहुत ही मतलब कि अच्छा हुआ। यहाँ पर जितने भी सीनियर सिटीजन लोग थे उनको कंबल वाटप किया गया और लोगों को दीपावली का भी गिफ्ट भी दिया गया उनके जन्म के दिन निमित्त। हम लोगों को गर्व है, प्रवीण भाऊ जैसा नेता हम लोगों को मिला है। वार्ड क्रमांक में हमें गर्व है कि हमारा सागर पवार जैसा मतलब कि भारतीय जनता पार्टी का एक जो है कि माजी वार्ड अध्यक्ष अभी महामंत्री के पद पर नियुक्त हुए हैं, ऐसा हमको नेता मिला है। लोगों के बीचों में जा कर के सबका दुख सुख देखने वाला, रात को या दिन हो सभी को एक आवाज़ पर उनके दुख सुख में हमेशा काम वाले, ऐसा हमारा सागर भाई पवार मिला है। इसलिए हम लोग जो है कि आज हम प्रवीण भाऊ दरेकर को जन्मदिन के मौके पर यहाँ पर आए हैं। आने वाले समय में नगर सेवक का चुनाव भी नजदीक आ रहा है, किस तरह की तैयारियां हैं अपने वार्ड में? वार्ड क्रमांक 3 मैं बताता हूँ, ये मुंबई का बोला जाता है मुकुट गेट द्वार। हमारी महायुति की सरकार से और बड़े नेताओं से मैं यही मांग करूंगा कि ऐसा मतलब भारतीय जनता पार्टी को इसकी बार हमारे सागर भाई पवार को टिकट दिया जाए। लोगों में यही उत्साह है कि इसकी बार भारतीय जनता पार्टी का नगर सेवक चाहिए। लोगों के हर एक जुबान पर सागर भाई पवार का नाम है, लोगों के हर एक जुबान पर सागर भाई पवार का नाम है। बहनें हो गई, युवाएं हो गए, जो भी लोग बोलते हैं कि एक बार हमको भारतीय जनता पार्टी की इस महायुति सरकार को मैं निवेदन करूंगा कि इस समय भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट सागर भाई पवार को दिया जाए। अगर मौका मिलता है तो किस तरह का तैयारी? 101% 100% जीत करके आएंगे, क्योंकि लोगों के अंदर में इतना उत्साह देखने को मिला। आज जो कार्यक्रम हुआ मैं देखा कि लोगों के अंदर इतना उत्साह, इसके पहले भी मैं अगर घूमता हूँ इधर उधर जाता हूँ तो सागर भाई का नाम बहुत अच्छे के नाम से लिया जाता है। सीनियर लोग अगर जाओगे तो भी बहुत प्यार से उनका नाम लेते कि नहीं सागर भाई को इसकी बार टिकट अगर मिलता है तो 101% उनको मैं जीत के लेके आऊँगा। आपण आज मोठा हिवाळ्यात एक कार्यक्रम साजरा केला, काय नेमकं काय? आज आमचे लाडके नेते, आमचे आधारस्तंभ प्रवीण भाऊ दरेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपले माझे छोटे बंधू आणि या विभागाचे महामंत्री यांनी मोठ्या प्रमाणात आज जो वाढदिवसाचा कार्यक्रम केला, ब्लँकेट वाटप, दिवाळीचे उरणे वाटप, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आणि आपले जे लाडके नेते प्रवीण भाऊ दरेकर साहेब, आमचे लाडके खासदार पियुष गोयल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तो खूप चांगलं काम करतो आहे। तो माझा लहान बंधू असून त्यांनी गेली 20 वर्षे तो दरेकर साहेबांबरोबर काम करतो आहे आणि एक निष्ठेनं काम करतो आहे। त्याची निष्ठा पाहून आम्हाला कधी कधी आश्चर्य होतं। असा निष्ठावंत कार्यकर्ता आमच्या विभागाला लाभलेला आहे। काय शुभेच्छा देणार सागर पवार यांना? शुभेच्छा मी तर त्याचा भाऊ या नात्याने त्याला कधीपासून दिलेल्या आहेत की तो नगरसेवक व्हावाच। आणि नगरसेवक तर 2017 साली जेव्हा तो थोडक्या मताने हारला तेव्हा दुसऱ्या वेळेस जनतेने त्याला नगरसेवक म्हणून घोषित केलेला आहे। इलेक्शन लागो, तिकीट मिळो या ना मिळो, तो नगरसेवक जनतेच्या मनातला आहे, एवढं नक्की। लाडके नेते प्रवीण भाऊ दरेकर साहेबांनी यांना आम्ही वाढदिवसाचे सर्व महिलांकडून सर्व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देतो। आणि आज जे कार्यक्रम झालं त्याच्याबद्दल सागर भाऊचा आम्ही धन्यवाद करतो। दरवेळेस ते आमच्या महिलांसाठी सतत उभे राहतात। जेव्हा वाटप करतात तेव्हा ते त्यांचं सहयोग असतो।